नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आजचा विषय असणार आहे थोडासा वेगळा, नवीन कॅरेक्टर पण आहे जे मी इंट्रोड्यूस करणार आहे. आता फ्रँकली स्पीकिंग मी खूप काही असं बघितलं नाही. ॲक्च्युली किल्पावरती मी पॉडकास्ट बनवल्यानंतर मला काही जणांचे असे DMs आले आणि काहींच्या कॉमेंट्स पण आल्या की जरा हिच्याकडे पण बघ, हिचं पण हल्ली काय चालू आहे त्याच्याकडे थोडं लक्ष दे वगैरे. आणि ह्याच्या आधी काही जणांचं आलं होतं की खूप छान आहे, ती खूप चांगली आहे, असं तसं. तर म्हटलं एकदा चेक करावं नेमकं प्रकरण आहे काय. तर मी असे वरवर एक 7-8 व्हिडिओज हिचे बघितले आणि आता रिसेंट जास्त बघितले. म्हणजे आता जी सिरीज चालू आहे ती बघण्यात आली आणि आधीचे मी थोडंसं बॅकग्राऊंड घ्यायला असे मेन व्हिडिओज जे टॉप व्हिडिओजमध्ये येतात असे काही व्हिडिओज बघितले अंदाज घेण्यासाठी. आणि खरं सांगायचं तर माझं पण तुमच्यासारखंच झालं. थोडंफार मला मिक्स फिलिंग्स आल्या. म्हणजे काही खूपच छान आहेत गोष्टी आणि काही ह्याच्यामध्ये तर म्हणजे खूपच रटाळ आणि खूपच असं इतरांसारखीच वाटते. काही वेगळं नाही. फक्त इतकंच आहे की बऱ्यापैकी सोबर आहे. हिच्यामध्ये बोलण्याची कला आहे. खूप छान बोलते, कविता करते. तर कवितेचं सादरीकरण आणि शब्दरचना आणि असं मला आवडलं, असं छान वाटलं मला. आणि मुख्य म्हणजे बडे जाव तसा कमी वाटला. असा खूप असं अजून हवेत आहे असं वाटत नाही आहे. बऱ्यापैकी डाऊन टू अर्थ वाटते आहे. आता कळेलच हळूहळू. म्हणजे तुम्ही मला तुमची खरी मदत हवी आहे. तुम्ही मला खरं काय आहे, काय पिक्चर आहे ते तुम्ही मला जास्त चांगलेपणाने सांगू शकता असं मला वाटतं. आणि त्याच्यानंतर मग मला मदत होईल एक माझं ओपिनियन फॉर्म करण्यासाठी. आता सध्या मी वरवरचं ओपिनियन जे माझं झालेलं आहे एका पर्टिक्युलर गोष्टीमध्ये थोडंसं बोलायचं आहे, तेवढंच आता मी बोलणार आहे. बाकी गोष्टींवर मला सध्या तरी भाष्य करणं योग्य वाटत नाही आहे जोपर्यंत माझा पूर्ण अभ्यास होत नाही. पण काही गोष्टी, काही घडामोडींवर आत्ताच्या आत्ता बोलणं खूप जरुरी आहे. त्याच्यासाठी मला फार डिले करता येणार नाही. कारण असतं ना असं की काही गोष्टी तिथल्या तिथे तेव्हाच बोललेल्या छान असतात, नंतर मग त्या गोष्टीला काही अर्थ राहत नाही. मग ते खूप रटाळ होऊन जातं आणि खूप उशीर होऊन गेल्यावरती म्हणजे सगळं बोलतात ना, जब चिडिया छुप गई खेत, तर ते करून काहीच उपयोग होणार नाही. म्हणून आता काही पर्टिक्युलर टॉपिकबद्दल मी बोलणार आहे. सो तुम्ही विचार करत असाल की मी कोणाबद्दल बोलते, तर आजचं आपलं कॅरेक्टर असणार आहे USAतला गौराबाई. तर गौराबाई तशी बरी आहे. काय गाणी काय कविता बिविता रचते आणि कवितात्मक काही वाक्यरचना असते हिची आणि बोलण्याची ढब आणि या सगळ्या गोष्टी मराठीवर बऱ्यापैकी प्रभुत्व वाटते. पण थोडंसं आणीपाणीवाला सीन आहे हिचा पण. बरोबर ना मंडळी, बरोबर? तुम्ही पण नोटीस केलं आहे का? म्हणजे काय माहिती. पण ठीक आहे, ते त्याला आपण एक छोटंसं बेनिफिट ऑफ डाऊट देऊ शकतो. कारण ज्या प्रदेशातनं ती येते किंवा जिकडची आपली बोलीभाषा असते, तर त्या बोलीभाषेमध्ये कधी होऊन जातं तसं बोलता अनावधानाने माणसाच्या तोंडातनं त्या भाषेचा पगडा असल्यामुळे कधी निघून जातं. तर काही शब्द असं एखादा उच्चार असा असतो पर्टिक्युलरली, तर त्याच्यामुळे ते मी तिला देते, एक्सक्यूज करते. कारण बाकी तसं बघायला गेलं तर बऱ्यापैकी ठीक आहे, अगदीच अशुद्ध नाही आहे. अगदीच काय नाही आहे, बऱ्यापैकी शुद्ध भाषा बोलते. सो दॅट इज दॅट. पण आता सध्या तिचा चर्चेत असलेला एक व्हिडिओ म्हणजे अचानक आमचं ठरलं आणि त्याच्यावरती जे काही घडलं आणि आम्ही सोडून चाललो, बाय बाय USA वगैरे. तर ते जे काही कॅप्शन आणि टायटल जे काही देण्यात आलं होतं त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचा गोंधळ झाला आणि त्यांना काहीतरी वेगळं वाटलं. आणि साहजिकच आहे तसं वाटणं, कारण ते टायटलच तसं होतं आणि ते थंबनेल आणि जे काही सगळं होतं ते अजूनही चेंज केलेलं नाही आहे, अजूनही ते तसंच ठेवलेलं आहे. तर पहिले मला असं वाटलं की नाही, कदाचित बाकीचे जे हे लोक नाटकं करतात किंवा असं काहीतरी आपल्याला अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात, असे काहीतरी मिसलिडिंग थंबनेल आणि टायटल देऊन, तर तसंच मला वाटलं की कदाचित त्या लोकांमुळे आपला असा दृष्टिकोन झाला आहे की काय, की बाबा एवढे लोक हे करतात तर ही पण तसलीच आहे आणि म्हणून हिने, आणि ही जेन्युइन असेल.
बट म्हणजे तिचे जे रिप्लाय होते त्याच्यावरून असं मला वाटलं की कदाचित ही जेन्युइन आहे. पण आपण जनरली ह्या सगळ्या हा किल्पा आणि कोण पण सो कॉल्ड जे इंटरनॅशनल धुणीभांडी संघटनेवाले आहेत, तर त्यांचं जे काही टायटल आणि हे सगळं बघून आपल्याला इतकं आपलं असंच एक फिक्स माइंडसेट झालेलं आहे की बहुतेक हिने पण तसंच केलं, ही पण त्यातलीच निघाली. पण नाही, तेच बरोबर होतं. म्हणजे आपण काहीही चुकीचे नव्हतो, तेच आहे, तसंच आहे. आणि ही त्या बाबतीत अगदी आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आहे. कारण तुम्ही जर नोटीस केलं तर आधी हिचे व्ह्यूज काही खास नाही आहेत, एकदम डगमगलेले व्ह्यूज आहेत बऱ्यापैकी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मध्ये हिने एक व्हिडिओ पण बनवला होता. त्याच्यामध्ये शॉर्ट्समध्ये बघितलं होतं मी. त्या शॉर्टमध्ये ही म्हणते पण आहे की काय माहिती काय अल्गोरिदममध्ये काही प्रॉब्लेम आहे आणि माझे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आहेत की काय आहे. सो आम्ही किती मेहनत घेतो आहोत, तर ती मेहनत आम्हालाच माहिती आहे, पण काय माहिती व्ह्यूज काय येत नाही आहेत वगैरे वगैरे. तर तो व्हिडिओ अचानक माझ्या दृष्टीस पडला, शॉर्ट मी पाहिला आणि नंतर मग मला खात्रीच पटली की नाही, ये तो वही सीन आहे वही, की बराबर आहे. जसं त्या व्हिडिओमध्ये ती म्हणाली की मी पण एक माणूस आहे आणि मला पण असं वाईट वाटतं, निराश वाटतं, मला पण असं वाटतं की आपण एवढी मेहनत करतो वगैरे. तर त्याच्यावरून मला पण असं थोडंसं असं वाटलं कि येस, ये तो व्यूज़ बढ़ाने का चक्कर है बाबू भैया, ये भी कोई कम की नहीं है जैसा तुम इसे समझ रहे हो. ये भी धीरे धीरे अपने रंग दिखाएगी. मतलब धीरे धीरे मतलब अभी बहुत टाइम हो गया वैसे तो, पण हवं तितकं सक्सेस नाही मिळत आहे. तर मग आता सरळ मार्गाने जाऊन नाही मिळत आहे, तर मग आता आपल्याला मार्ग थोडा वाकडा करावा लागेल असं ताईंच्या मनात आलेलं दिसतंय. आणि त्याच पद्धतीने ताईंनी ही ट्रिक आजमावलेली आहे. आणि हे तेव्हा माझं मत पक्कं झालं की दॅट वॉज अ ट्रिक आणि दॅट वॉज इंडीड मिसलिडिंग थंबनेल अँड टायटल. आता कसं आहे ना, जसं ताई म्हणाल्या मनुष्य प्राणी आहे, तर मनुष्य प्राण्याला जशा भावना असतात तशी हावही असते. आणि जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो तर त्या गोष्टीचा मोबदला जो इतरांना मिळतोय तो मला का नाही मिळत आहे हे कुठेतरी मनात असतंच. जरीही आपण कितीही दाखवण्याचा प्रयत्न केला की मी त्यातली नाही आहे, मी एकदम सॉर्टेड आहे आणि मी वेगळी आहे, पण तरी पण नाही, ते असतंच ना कुठेतरी आपल्याला पण असं वाटतंच. खूप कमी लोक असतात जे आपल्या तत्वांना धरून असतात आणि काहीही झालं तरी त्यांची तत्व त्यांना सोडता येत नाहीत किंवा ते सोडत नाहीत आपल्या तत्वांना, आपल्या मूल्यांना. आणि दुसरं काय झालं ना, इतके झालेत ना आजकाल, इतके डेली व्लॉगर्स, म्हणजे भारतामध्ये तर त्याला काही प्रमाणच नाही आहे. आणि तितकंच म्हणजे जितके व्लॉगर्स आहेत तितकेच त्यांना बघणारे पण आहेत. त्याच्यामुळे त्याचं तर म्हणजे एक वेगळंच हे आहे. पण जे लोक भारत सोडून भारताबाहेर पण गेलेले आहेत ना, त्यांना पण म्हणजे शेवटी ते भारतीयच असल्यामुळे, स्पेशली ह्या ज्या बायका आहेत ज्यांना काही विशेष काही तिथे जाऊन काही करायचं नाही आहे, काम म्हणजे मुळात स्वबळावर गेलेल्या नाही आहेत, नवऱ्याबरोबर गेलेल्या आहेत, ह्या बायकांना स्पेशली हा एक सोर्स ऑफ इन्कम असं एक जनरेट झालेला आहे. आणि त्यामुळे बऱ्यापैकी ह्या US स्पेशली सेटल झालेल्या ज्या आहेत त्या खूप प्रमाणात भारतीय बायका आणि मराठी त्यातल्या त्यात, म्हणजे मला इतके लोक दिसले ना, काही जणांचे म्हणजे एकदमच असे आत्ता चॅनल असं काही ना काहीतरी 600-700 असे व्ह्यूज वगैरे वाले पण आहेत. पण खूप असे छोटे मोठे बरेच लोक आहेत तिथे, मेजरली टेक्सास आणि कॅलिफोर्निया भागातले. तर त्यामुळे असं होतं ना की तुम्ही दाखवून तरी काय वेगळं दाखवणार. आणि तुम्ही पण दुसऱ्या ठिकाणी फिरायला जाता, आता तुम्ही पण तिथेच राहता, तिथल्याच जागा एक्सप्लोर करता, ती दुसरी व्लॉगर पण तिथेच राहते, तिथल्याच जागा एक्सप्लोर करते. फक्त माणसं बदलतात पण जागा तेच, माहिती तीच. तर ती माहिती तरी किती बघणार ना, आणि किती तुम्ही काय व्हेरिएशन देणार, किती काय वेगळं दाखवणार. त्यामुळे काय होतं, अल्टिमेटली व्ह्यूज अफेक्ट होतात. आणि मग ती थिल्लरपणा करून काहीतरी व्ह्यूज कमवते,
तर आपण ते नाही करू शकत. म्हणजे सध्या तरी ह्यांचं असं, ह्या ताईंचं, गौराबाईचं तरी अजून असं काही थिल्लरपणा, असं डान्स आणि रोमॅन्स आणि काहीतरी रिक्रिएशन करणं वगैरे नाही आहे. बट यू नेवर नो. आता सध्या पहिली स्टेप घेतलेली आहे. इतक्या सबस्क्रायबर काउंट नंतर पण, जेव्हा लाखोचा सबस्क्रायबर काउंट असून हजाराच व्ह्यू येतात, हजार म्हणजे अगदी 50,000 पण टच नाही करत, तर तेव्हा मग ते पाहून शेवटी हरून ताईंनी ही स्टेप घेतलेली आहे की काहीतरी आता मिसलिडिंग आणि अट्रॅक्टिव्ह टायटल वगैरे देण्याचं. तर यू नेवर नो, आता परत आल्यानंतर जर परत व्ह्यूज ढासळले तर काही दिवसांनी ते पण करतील ताई, दुसरा मार्ग पण अवलंबतील. कारण ही ट्रिक तर एकदम म्हणजे बरोबर निशाण्यावर लागलेली आहे. आणि मला एक गोष्ट कळत नाही की स्पेशली हे जे बाहेरचे असतात, इंटरनॅशनल ताई दादा, ह्यांना भारतात आल्यावरती त्यांना असं काहीतरी लोकांना बघण्याचा एक वेगळाच हुरूप असतो. म्हणजे लोकांना त्यांना बघण्याचा एक वेगळाच हुरूप आलेला असतो आणि त्यामुळे यांचे इतके व्हिडिओज, इतके बंडल व्हिडिओज असतात, काहीही अर्थ नसतो त्या व्हिडिओजना. एकदम म्हणजे एकदम बेसिकपेक्षा बेसिक म्हणता येईल अशा प्रकारचे व्हिडिओज असतात. पण लोक इतकं उचलून धरतात ना, इतकं उचलून धरतात की हे एकदम म्हणजे सेफ झोन झालेला आहे त्यांच्यासाठी, की व्ह्यूज पडले की इंडियाला पळा. पण हे प्रत्येक वेळेला शक्य नाही आहे ना, कारण ही ट्रिक तर त्यांना गवसलेली आहे की व्ह्यूज आपटले की इंडियाला वगैरे जायचं, मग भारतात आल्यावरती व्ह्यूज बूम करतात, मग छानपैकी कमवून यायचं, नाहीसे सुट्टीचं वगैरे. सो ही एकदम 100% फुल प्रूफ ट्रिक आहे, बिलकुल पण फेल नाही जाणार अशी. म्हणजे तुम्ही तिथल्या तिथे फिरायला गेलात आजूबाजूच्या ठिकाणी, तर ते किती चालतील नाही चालतील व्हिडिओज ह्याचं काही सांगता येत नाही. पण जर फॉरेनची पाटलीण, जर म्हणजे आता पाटलांनी काही मनाला लावून घेऊ नका, हा एक शब्दप्रचार आहे आणि एकदम प्रचलित झालेला शब्दप्रचार आहे, त्याच्यामुळे तो यूज करत आहे. बाकी असं काही पर्टिक्युलरली पाटलांशी काही असं मी बोलत नाही आहे. ही जे चला फॉरेनची गवरीण, हां, तर येणार म्हटलं की लोक अगदी एकदम त्यांना असं वाटतं की बाबा आता बघायचं कसं वाटतं इथे, त्यांचं काय मत आहे बाबा भारतातलं, आणि कसं ते इथे ॲडजस्ट करतात, आणि फॉरेनवरनं आलेत बाबा, त्यांना कसा वाटतो आमचा भारत वगैरे. अरे मला तर खरंच ह्या लोकांची कीव येते. म्हणजे त्यांचं अर्ध काय, अर्ध्यापेक्षा अर्धे पिकले, पूर्ण पिकले इथे भारतात, आणि आत्ता कुठे गेले ते सुद्धा काय नशिबाने गेले. असं पण काय नाही की बाबा फार असे प्रयत्न केले आणि तिथे जाऊन असं शिक्षण घेतलं आणि तिकडे जाऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून मग तिकडे पोचले वगैरे. तर तसं पण नाही आहे. असं लक बाय चान्स तिथे पोचले तर त्यांचं काय एवढं कौतुक, आणि त्यांच्याकडनं कसली, त्यांच्याकडनंच कशाला, अगदी कोणाकडनं ही तुम्हाला तुमच्या देशाबद्दल पावती घ्यावी लागते, मिळवावीशी वाटते की बाबा त्यांचं काय मत आहे तुमच्या देशाबद्दल हे तुम्हाला जाणून घ्यावंसं वाटतं. हेच सगळ्यात मोठं मला वाटतं आपलं फेल्युअर आहे. आणि आपल्या लोकांचं दुर्दैव आहे की आपल्याला दुसऱ्यांकडनं प्रत्येक गोष्टीचं व्हॅलिडेशन हवं असतं, की आपण ह्यासाठी त्यांचे व्हिडिओज बघतो, ह्यासाठी आपल्याला बघण्याचा इंटरेस्ट असतो की ते काय बोलतात आता परतल्यावरती, त्यांना कसा वाटतो आहे आपला देश, कसं वाटतं आहे. मी पण किती वेळा तरी येते तेव्हा मला लोक विचारतात की तुला कसं वाटतं आहे भारतात येऊन, कसं वाटतं आहे इथे छान वाटतं की तिथे छान वाटतं आहे, आणि छान आहे ना आपला देश वगैरे. अरे कशाला पाहिजे तुम्हाला व्हॅलिडेशन, जेव्हा आपण ठाम राहू ना आपल्या देशाच्या बाबतीत. आपण कोणाला हा प्रश्न विचारणारच नाही किंवा कोणाचं मत आपल्यासाठी मॅटरच करणार नाही. आपला देश खूप छान आहे, इथे खूप छान छान गोष्टी आहेत, इथे राहण्याचे खूप अमाप फायदे आहेत आणि खूप सुंदर आहे, कशाचीच काही कमी नाही आहे, इथे आम्ही बेस्ट लाईफ जगतो. हा कॉन्फिडन्स जेव्हा आपल्याला स्वतःला येईल ना तेव्हा तो आपण दुसऱ्याला देऊ शकतो.
ज्यावेळेला तुम्ही असा दुसऱ्याला प्रश्न विचारता, जेव्हा दुसऱ्याकडनं तुम्हाला कुठल्या व्हॅलिडेशनची किंवा कुठल्या उत्तराची अपेक्षा असते ना, तेव्हा तुम्ही स्वतःच त्यांच्याकडे ती एनर्जी देत असता, की समोरच्याकडनं हेच उत्तर येणार, की नाही अजून ह्याच्यामध्ये थोडं सुधारणा करण्याचं आहे, स्कोप आहे, किंवा ह्याच्यामध्ये असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, हे असंच होणार. तर मला असं वाटतं, की आपल्याला एक स्वतःमध्ये ती चेंज आणणं जरुरी आहे. आपण एक भारतीय म्हणून आपण स्वतःमध्ये तो बदल घडवून आणला पाहिजे, की कोणाला काय वाटतं ह्याच्याशी आपल्याला काही घेणं देणंच नसलं पाहिजे. आता तुम्ही बघा ना, जर तुम्ही एखाद्याला म्हटलं, की मी कशी दिसते गं? बरी दिसते का? हा रंग माझ्यावरती चांगला दिसतोय का? तर ऑब्व्हियसली समोरचा पण तसंच तुम्हाला रिप्लाय करणार, हां ठीक आहे, पण हे थोडंफार असं चेंज व्हायला पाहिजे होतं. तू ह्याच्यावर ही टिकली मॅच नाही होते, किंवा ह्याच्यावर हाच ब्लाऊज होता का, की काही वेगळं तू काय वेगळं घातलं आहेस का, किंवा ह्याच्यावर दुसरा कलर नव्हता का, अशी प्रतिक्रिया येईल. पण हेच जर तुम्ही काहीच विचारलं नाहीत, एकदम बिंदास कॅरी केलं आणि एकदम कोणाला काही फरक नाही पडत आहे, म्हणजे आपणच स्वतःला व्हॅलिडेट केलं, की नाही मी छानच दिसते, जशी आहे मी माझ्यासाठी छान आहे, तर लोकांचा पण तुमच्याकडे बघण्याचा अप्रोच बदलेल, किंवा ते तुम्हाला येऊन अगदी असं काही खोचकपणे काही बोलणार नाहीत. तर सेम आहे, इट इज इन सिमिलर वे. क्लोथ्स डझंट मेक यू ब्युटिफुल, व्हॉट मेक्स यू ब्युटिफुल इज द वे यू कॅरी देम. तर तसंच आहे, तुम्ही आपल्या देशाला, यू कॅरी युअर कंट्री विथ प्राईड. आता मी हे असं का म्हणते, कारण ह्या लोकांनी हे धरूनच ठेवलं आहे, की बाबा इकडे जर आपण बाहेरगावी आपलं काही चालत नाही आहे, तर आपण जेव्हा आपल्या देशात जाणार तेव्हा आपले व्हिडिओज एकदम खटारे व्हिडिओज पण एकदम चालवून घेणार लोक, आणि आपली चांदी होणार. आपलं एक जितकं पण आपलं नुकसान झालं आहे बाहेरगावच्या देशात, ते आपल्या देशात भरून निघणार. ह्याच्यापेक्षा मोठं अजून काय असू शकतं? आणि इतकी नाटकं करतात, इतकी नाटकं, बापरे. मला तर कधी कधी असं वाटतं, की बाबा इतकंच जर तुम्हाला इतकं प्रेम आहे, इतकं कळवळा आहे, इतकं तुम्हाला असं वाटतं, तर या ना मायदेशी परत या, सगळं सोडा आणि सांगा, ज्या कंपनीतनं तुम्ही गेलात तिकडे त्या कंपनीला सांगा, की बस झालं बाबा, मला इथे खूप आवडतं, मला माझ्याच देशात परत यायचं आहे, तर मला तिथेच आहे का अपॉर्च्युनिटी, मी परत तिथे जॉईन करू शकतो का? बरोबर, हिचा नवरा इथूनच इथल्या एका कंपनीमधनं तिथे गेला होता, राईट, आणि नंतर मग त्याने तिथे जाऊन जॉब वगैरे स्विच केला, आणि मग तिथेच तिथल्या लोकल कंपनीमध्ये जॉबला लागला. सो मला असं वाटतं, की ठीक आहे, हे एका लिमिटपर्यंत ठीक आहे, की तुम्हाला खूप आनंद आहे मायदेशी परतण्याचा वगैरे, पण काहीतरी तरी त्याला असं थोडं नॉर्मल ठेवा. इतकं ओव्हर ॲक्टिंग करण्याची काय गरज आहे? मला राहवतच नाही आहे, मला बसवतच नाही आहे, मला हे वेळच जात नाही आहे, रात्रच संपत नाही आहे, दिवसच उजाडत नाही आहे. अगं बाई, तुम्हाला जर इतके काटे बोचतात आणि इतकं आपली माती, आपली माणसं असं वाटतं, तर जा, कायमचे राहा ना परत. म्हणजे काही एवढं काही टेन्शनच नाही, आणि आम्हाला पण जास्त त्रास नाही. तुम्हाला तुमची नाटकं बघण्याचा दरवेळेला प्रत्येक वेळेला येणार तेव्हा तीच नाटकं. आणि त्या मित्रमैत्रिणींचं पण काय बाबा, केवढं ते ओव्हर ॲक्टिंग. आणि असं वाटत होतं, की काय कुठली मोठी प्रेग्नेन्सीचीच न्यूज, की बाबा कुठलं नवरीलाच आता नवरा आला आहे आणि तिला घेऊन जात आहेत, असं काहीतरी विचित्रच ते हे पूर्ण सिनारिओ होता, की कॉंग्रॅच्युलेशन्स, कॉंग्रॅच्युलेशन्स, आणि येस चल मग आता आपण करूया पॅकिंग वगैरे. दिस इज सो डॅम इरिटेटिंग. म्हणजे काय होतं हे पकावगिरी, असं काय आहे इतकं, की चल चल चल, आणि असं तिला एकदम असं हातबीत पकडून असं खेचत घेऊन वगैरे जात आहेत. ते पूर्वीच्या पिक्चरमध्ये नाही का असायचं, की लग्नाच्या पहिल्या रात्री असं नवऱ्याला असं ओढत ओढत घेऊन यायचे, आणि मग असं बेडरूममध्ये असा धक्का मारून टाकायचे. मला 2 मिनटासाठी तोच सीन डोळ्यासमोर उभा राहिला, की असं चल चल चल. मग ती म्हणते, बॅग कोण पॅक करणार? अगं आपण करूया ना, चल 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 चल, असं कॉंग्रॅच्युलेशन्स. असं वाटत होतं, की आता तिला नेतील आणि तिच्या बेडरूममध्ये असं ढकलतील. व्हॉट वॉज दॅट? म्हणजे सिरियसली. आणि त्याच्यानंतर तर तीच नाटकं, तेच सेम गोष्टी.
ॲज एक्सपेक्टेड तेच म्हणजे मला वेळच जात नाही, मला कधी एकदा भेटते असं होतं आहे. आणि मग एकेका नातेवाईकांना आपण जशी प्रेग्नन्सी न्यूज कशी ब्रेक करतो तसं मग एकेकाला जाऊन तिकडे असं सरप्राईज देणं. एक तर तो व्लॉग, ज्या व्लॉगमध्ये तिने जे सगळं काही दाखवलं पोचण्याचं, त्याच्यानंतर मग तिच्या बहिणीला ते सरप्राईज देण्याची गोष्ट ते त्याच व्लॉगमध्ये कंटिन्यू होऊ शकलं असतं त्याच्यासाठी. आणि एक वेगळं एक छोटंसं म्हणजे ते त्याला ना शॉर्ट म्हणता येईल, मिनी व्लॉग चालला म्हणा, एवढंसं टाकण्याची काहीच गरज नव्हती. ती छोटीशी क्लिप त्याच्यातच ॲड होऊ शकली असती. बट तेच आहे ना की ह्या लोकांना माहिती आहे इथे छोट्या छोट्या गोष्टीला पण व्ह्यूज येणार आहेत, तर ते सेपरेट आपण लाखोने व्ह्यूज कमवूया. आणि जेव्हा आपण परत जाऊ तेव्हा मग बघू मग आता दुसरा पॅतरा. कारण आता प्रत्येक वेळेला असं काही व्ह्यूजसाठी परत भारतात येणं काही होणार नाही. आणि असं प्रत्येक वेळेला आलं तर प्रत्येक वेळेला शक्य नाही ना, लोक पण एवढे व्ह्यूज देणार नाहीत. मग नंतर तिथे परत गेल्यावरती जर व्ह्यूज ढासळले तर मग आता नेक्स्ट स्टेप काय आहे की असंच काय ना काहीतरी आता फिल्मी गोष्टी करायच्या. तर असं एकंदरीत असं वाटतंय की आता एक पहिलं पाऊल उचललेलं आहे, तर बघूया नंतरचं काळच सांगेल. त्याच्यानंतर आईवडिलांकडे जाणं. आणि ऑब्व्हियस आहे कुठलेही आईवडील आपल्या मुलांना अगदी 6 महिन्यांनी बघितलं, अगदी 3 महिन्यांनी बघितलं, अगदी महिन्याभराने बघितलं तरीही त्यांचे डोळे पाणावतात. आणि कुठल्याही आईवडिलांना असं एकदम सरप्राईज असं असतं, तर त्याच्यामध्ये काही नवल नाही आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाचं काय सगळ्यांचं तेच सारखंच असतं. ती बोंबली गेली ती पण तशीच आईच्या गळ्यात पडते आणि मग गळा भेट आणि मग आपल्या आईवडिलांचे रिॲक्शन वगैरे. अरे सगळ्यांचं तसंच आहे, तुम्ही काय खास आहात का? आणि लोक पण काय असं काहीतरी असं वेगळं आणि काहीतरी तुझं बघून माझे पण डोळे पाणावले आणि काय तो क्षण होता आणि काय होतं. काय कुठल्या जमान्यात राहतात आणि काय लोकांना ना खरंच कोणाचं कोण काय ते बघणं काय एवढा रस असतो मला अजूनही कळलेलं नाही. आणि नंतर ह्यांचं एक असतं खाण्यापिण्याचं पण की बाबा आम्ही तर फॉरेन रिटर्न आणि इकडे आल्यावरती मला हे खावंसं वाटतंय, मला ते खावंसं वाटतंय. आणि वडापाव नाही झाला तो काय झालं हॅमबर्गर झाला. असं लोक त्यांना वडापाव खाताना बघतात की वाव तू वडापाव ट्राय केला, अरे वा तू तिथे असून पण इथे पाणीपुरी खाल्लीस, आमच्या इथे खूप छान पाणीपुरी मिळते, तुला कशी वाटली आमच्या इथली पाणीपुरी. आणि 4 दुकानं सांगतील त्यांना. रिअली म्हणजे काय म्हणावं मला तेच कळत नाही की अरे बाबा ते लोक तिथलेच आहे, ते काय म्हणजे तुम्ही एखाद्या अमेरिकनला असं ट्रीट केलं गोष्ट वेगळी आहे, पण लोक एका भारतीयालाच एकदम असं फॉरेनर म्हणून ट्रीट करायला लागतात जस्ट बिकॉज तो काही वर्ष बाहेरगावी राहून आलेला आहे म्हणून. सो आणि हे लोक पण स्वतःला पण असं दाखवतात. आणि अजून एक ह्या लोकांची स्पेशालिटी अशी आहे ना की कुठल्या तरी पर्टिक्युलर रिजनला टार्गेट करायचं प्रत्येक गोष्टीसाठी. असं खाताना पिताना आम्ही कोल्हापूरकर, आम्ही सातारकर, आम्ही कोकणकर असं वगैरे. आता कोकणकर असतं का असा वर्ड असेल काय माहिती. तर असं म्हणजे पर्टिक्युलर रिजनला वगैरे असं टार्गेट करायचं. असं तू तिखट खाणार, तू मिरची खाणार, तिखट चटणी लावली का, हो मग खाणार तर मी मिरची खाणार, मी काय सातारचा आहे मी, असं म्हणून मग झाले. आपल्या इंडियन्सचा ना हाच एक वीक पॉईंट आहे आणि तो ह्या व्लॉगर्सने अगदी बरोबर हेरलेला आहे. अगदी ब्रिटिश काळापासून डिवाइड अँड रूल. ह्या लोकांना आपण भारतीय हे फक्त बाहेरगावी सांगण्यापुरतंच आहे. बाहेरगावसाठी हे लोक भारतीय इंडियन, पण आपल्या देशात परत आल्यावर हे लोक आपले एकदम प्रांतीयवाद ह्यांचा जागा होतो. आणि मग आमचा हा प्रांत, आमचा तो प्रांत, आम्ही सातारकर, आम्ही कोल्हापूरकर, आम्ही कोकणवासी, आम्ही ह्याव आम्ही त्याव. स्वतःलाच म्हणजे अगदी एका स्टेटमधले असले तरी पण स्टेटमध्ये पण डिवाइड करायचं गावाप्रमाणे आणि टार्गेट करायचं. आणि सगळ्यांचा एकच शब्द कसलं भारी वाटतंय, खूप भारी वाटतंय, खूप भारी, खूपच भारी भारी भारी. या भारी शब्दाचा ना मला भारी कंटाळा आलाय बाबा आता. आणि ते सासरचं आणि माहेरचं काय ते गौडबंगाल मला काही कळलं नाही. ते सासर भेट गळा भेट थोडंसं आता दयाला सांगितलं पाहिजे की दया कुछ तो गडबडे दया, थोडंसं वाटत होतं मला.
कारण जेव्हा हे तिथून निघाले तेव्हा त्याच्यानंतर हे मुंबईला आले, मुंबईवरून पुण्याला गेले, पुण्यावरून हे लोकांनी असं दाखवलं की आम्ही डायरेक्ट तिच्या घरी जातो आहे, तिला ते तिथे ड्रॉप करणार आणि मग नवरा स्वतःच्या घरी जाणार असं दाखवण्यात आलं होतं. जेवण वगैरे करून दुपारी सासूरवाडीला लंच करून मग तो आपल्या घरी परतणार आपल्या आईबाबांकडे आणि ही इथेच कंटिन्यू करणार होती. पण नंतर मग अचानक एक असा शॉर्ट आला ज्याच्यामध्ये असं दाखवलं की आम्ही सासरी गेलो आणि मग त्या सासूने तिला एकदम गळ्यात मिठी मारली आणि मग ते असं सीन झाला की सगळे लोक वा 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 हीच आपली खरी कमाई, बघ तुला कसं सासूबाईंनी तुला जवळ केलं, त्यांच्या पोराला नाही केलं आणि तुला पहिले दिलं, म्हणजे तू हे कमवलंयस, तू भारी आहेस, तू सून आहे, तू आहेसच गोड, तू ह्या आहेस, तू त्या आहेस. आणि त्याच्यामध्ये हिने पण काही नाही ते सगळं बटोरली मॅडमने. पण मला त्याच्यामध्ये डाऊट आहे. आता काय ना, मी क्रिटिक म्हणू शकता तुम्ही मला. आता रोस्टर म्हणजे रोस्टिंगमध्ये आपण एक क्रिटिकच असतो नाही का, तर ह्या गोष्टी मला खोचकपणे पाहाव्या लागतात. तर मला एक डाऊट आहे की ऑब्वियसली मुलाला त्यांनी नसेल भेट म्हणजे असं एकदम हे केलं, कारण मुलगा तिथे पहिल्यांदा आलेला नव्हता, मुलगा येऊन गेलेला होता आणि ही पहिल्यांदा येत होती, ही आणि नातू पहिल्यांदा येत होता, त्यासाठी तिची गळाभेट घेण्यात आली. म्हणजे सीन असा असू शकतो की त्या दिवशी त्याने तिला माहेरी सोडलं, नंतर तो घरी गेला असेल आणि नंतर काही कामानिमित्त ते कुठेतरी गेले असतील आणि आईवडिलांना माहितीच नसेल, सासू सासऱ्यांना म्हणजे, की आज आपली सून आणि नातू येणार आहे आणि मुलाने सरप्राईज दिलं असेल सून आणि नातवाला, ते म्हणजे बायकोला आणि मुलाला तो घेऊन आला असेल आणि त्यामुळे त्यांना त्यांचं सरप्राईज होतं ना की मुलाचं. पण हे कसं असतं ना, पब्लिक येडा बनती आहे, बस येडा बनाने वाला चाहिए. तर ते तसं आहे, म्हणजे नॉट नेसेसरी जे दिसतं तसंच असतं आणि म्हणूनच जग फसतं. सो व्हॉट डू यू थिंक ऑन दॅट, मला नक्की सांगा. अजून एक दुसरा इन्स्टन्स म्हणजे जेव्हा ती लग्नाला चालली होती, माहेरहून लग्नाला चालली होती आणि ती म्हणाली की ही सासूबाईंची साडी आहे आणि मी सासूबाईंची साडी नेसणार आहे. मग ती सासूबाईंची साडी तिच्याकडे कशी आली, तर ती सासरी त्याच्यानंतर गेली, तर सासूबाईंची साडी तिच्याकडे आधीच कशी काय आली, तर मला ते काही थोडंसं कळलं नाही. तर मला असं वाटतं की काहीतरी कुछ तो गडबड आहे, दया मेजर गडबड आहे आणि पूर्ण हेराफेरीचे व्हिडिओज उलटपुलट टाकलेले आहेत. ॲक्च्युली सासरी गेल्याचं, सासरी सरप्राईजचं प्रॉपर असं व्लॉग आपल्याला बघायलाच मिळाला नाही आहे. आपण डिरेक्टली तिला लग्नालाच जाताना, त्या कोणाचं तरी लग्न होतं आणि तिकडेच तिला एस टीने प्रवास करताना बघितलं आणि तो एक शॉर्ट बघितला. पण त्या शॉर्टमध्ये तो शॉर्ट कधी घेण्यात आला आहे आणि ते लग्नाला ती पहिल्यांदा गेलेली की दुसऱ्यांदा गेलेली, त्या आधी भेट झाली होती, तर ते सगळंच कन्फ्युजन आहे. आणि मंद भक्तांना तर त्या गोष्टीचं कधी काही घेणं देणंच नसतं. ते उगाचच आपले अंधाधुंद तारीफ करण्यात बिझी असतात. तर त्यांच्याकडनं काहीच अपेक्षा ठेवू नाही शकत आपण ह्या गोष्टींच्या. पण आपल्यासारखे जी लोकं असतात, जे डोळसपणे व्लॉग बघतात किंवा डोळसपणे एखाद्या व्यक्तीला फॉलो करतात, तर त्यांच्यासाठी या गोष्टी खूप मॅटर करतात. तर म्हणूनच मला तुमच्याबरोबर ते शेअर करावं असं वाटलं. आणि जर तुम्हाला काही माहिती असेल तर नक्कीच मला तुम्ही कमेंटमध्ये कळवा. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तिने दाखवण्याचा प्रयत्न केला होता एअरपोर्टवर बसल्यावरती की 2 गोष्टींसाठी ते लोक जात आहेत आणि मेजरली फक्त आणि फक्त ते लग्नासाठी नाहीच, बट त्याबरोबरच सासऱ्यांचं एन्जिओप्लास्टी झाल्यामुळे ती जात आहे आणि त्यांना पण भेटायचं होतं आणि ते. तर मला असं कुठे ना कुठेतरी ते प्रकर्षाने जाणवतं की ते एकदमच सेकंडरी आहे. मेन हे अट्रॅक्शन, मेन गोष्ट तर लग्नाला येणंच आहे. सासऱ्यांचं फक्त निव्वळ तेवढंच असलं असतं तर कदाचित आले असते की नाही माहिती नाही. तर आता हे दोन्ही गोष्टी करायच्या होत्या, रादर लग्न अटेंड करायचं आहे म्हणून ताई आलेल्या आहेत. पण फक्त तेवढंच कशाला ना, मग मी आता अनायसे त्यांचं एन्जिओप्लास्टी झालेलीच आहे, तर त्यासाठी मी आलेली आहे, तेही महत्त्वाचं कारण आहे, त्यासाठी आम्हाला यायचं होतं. हे सांगण्यात एक आदर्श सून कशी मागे राहील नाही का, म्हणजे मला फ्युचर रेफरन्ससाठी कामी येईल. कारण मागे मला लोकांनी म्हटलं होतं की तू तुझ्या आईबरोबर फोटो काढलास, तसं सासूबरोबर नाही काढलास. तेव्हा मी प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात नक्की आवर्जून सांगितलं होतं
की तुम्ही नीट बघा, जेव्हा मी इंडियाला आली होती तेव्हा मी माझ्या सासूबाईंबरोबर मी पहिला फोटो काढला आहे आणि नंतर मग माझ्या आईबरोबर मी इथे काढला. सो असा मी एकही चान्स सोडत नाही जिस पे तुम मुझ पर उंगली उठा सको. मग ते भावाचं लग्न असू दे वा सासऱ्यांची एन्जिओप्लास्टी. एनिवेज आजचं पॉडकास्ट मी आता एकच कविता म्हणून या ताईंच्याच भाषेत पूर्ण करते आणि आय होप तुम्हाला ती कविता आवडेल, तुम्ही आवडून घ्याल अशी मी आशा करते. अगदी काही अंतरावर असलं तरी प्रत्येकाला असते आपल्या घरची ओढ. त्यामुळे तू घेऊ नकोस गौराताई जास्त लोड. प्रत्येक वेळी आमचं असं आमचं तसं दाखवायचं सोड. कितीही म्हटलं तरी सासरपेक्षा नेहमी माहेरच गोड. तर कशी वाटली मंडळी तुम्हाला माझी ही कविता? याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासळमा.